कुणीच बिगर कामाचं नाही. बिगर कामाचं नाही सध्या घरात. सगळ्यांना जॉब लागले. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर दुकानापाशी आलतो, ते थोडंसं मटेरियल द्यायचं होतं दुकानात, ते त्याच्यामुळे आणि थांबलो थोडं. कावळे खूपच ओरडत आहेत भाई. आज कसं काय ना, काय कावळ्यांची शाळा सुटली काय तर भरली सकाळ सकाळ. हे खाती त्याचं काय काय मी काय म्हणते तुला भैया? काय म्हणते? ती माझं काला चुक ना दूध थोडं टाकू. अख्खी प्लेट संपवली. चल जा बरं की तू. अरे मला इतका काटाळा आलाय. चाललोय पटक्यास खायचं असलं तर खा पटक्यास देऊन ये पटक्यास. मी ते गार गरम ठेवणं बघणार नाही, तशीच ठेवणार आहे करून 4 चपात्या. नाही गरम खायची मला मला चालतो. काय सांगूच नको. हा थांब 2 मिनिटं चालू. बस 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 बस. गाईज सगळ्यांना नाश्ता केलाय, मी जेवण करतो कारण मी नाश्ता करत नाही, डायरेक्ट जेवण करायचं असतं. आणते ते हा म्हण की करायलाच करतो माझ्या उपकार. हा उपकार करतो तुझ्या. तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय, चहा नको पेत जाऊ, म्हातार होतो माणूस लवकर. आत्ता नाश्ता केलाय, जेवण करायचंय तुला, लगेच चहा. जा पाणी सुटले लवकर, पाईपात घेऊन. पाणी सुटलंय गाईच. अख्खा वल्ला जोडे अख्खा. साईडला कसा पाणी भरतोय. हो केवढे कावळेत, मागे सकाळी दाखवेल तुम्हाला. अय्यो ये इकडं. ठेव का पळतोय असा. जा तिकडे जा, त्यांना उठव. हा मग उठव ना, जा. दगड नको आणू. शाळा भरली ना त्यांची तुमच्यावानी. तू काय म्हणतो साईड का पळतोय असा? तर काही दुकानात आलोय कारण की आम्हाला रानात जायचंय, मला मम्मीला ते काय म्हणतात फवारणी वगैरे करायच्या, सो त्याच्यामुळे. आणि थोडंसं पप्पांना नाश्ता वगैरे करण्यासाठी घरी लावले आत्ताच, तर ते येतील आणि मग आम्ही जातो. तर काही रानात निघालो आता. मम्मी त्या मोठी गाडी घेऊन चाललो. कुलूप लावती मम्मी. चल मम्मी. आता आलोय रानाच्या जवळ. कसला खराब रोड आहे, कसला धुरळ उधळते. हा मम्मी कशी बसली. चिंगम लय खात जाऊ नका. चिंगम ले नाही कधीतरी खातोय ना. गहू लय छान आला, हे बघू शकता. लय मोठा झालाय मस्त. माझ्या कंबरला लागतो. ज्वारी आधी ज्वारी फवू मग हरभरा फवू. औषध माराय केलंय सुरू मी आता. तर काहीच हे दाल्लं सगळं मारून झालंय. ती मम्मी तिकडे घेऊन चालली आहे. हे फार तिकडे न्यायचंय. लय जड आहे. 4थी का 5वी बादली घेऊन चाललोय आता तिकडं. ओ भाई हा तुम्हाला दाखवतो. तेव्हा तिकडे घेऊन जायचंय. तेव्हा तिथं माणूस थांबलाय. हा आणि तिकडून आणतोय तर आम्ही त्या ड्रम पासून डायरेक्ट इकडं. हो हरभऱ्यात मारतोय ना. गाई शेवटचा हंडा आहे. आता झालं पाणी नाही कारण की झालंय ते म्हणजे त्या साईडचं झालंय औषध मारून. एक इथं थोडंसं थोड्या मिरच्यात तिथं मारायचे, त्याच्यानंतर झालं मग. फवारणी झाली रानात आता सगळी. आता तुरीकडे चाललोय आम्ही. पप्पा आले ते रानात, ते तुरी पण आम्हाला करायच्यात आज. म्हणजे तो माणूस आला तर जो तुरी करतो तो, तर आज करून टाकायच्यात. त्याच्यामुळे आल्यात ते गोळा वगैरे करायच्यात. थोड्याशा राहिल्या होत्या, ते कापून काढल्या होत्या मम्मीने नाही का, त्याच्यामुळं. आणि ज्या राहिल्या होत्या ते चांगलं म्हणजे एवढी काय तूर चांगलीच नव्हती आली, त्याच्यामुळं मग ते मशीननीच करून टाकल्या. सो पण ही मम्मीने पहिले आधी कापून ठेवली होती, त्याच्यामुळे ती राहिली. ठीक आहे फादर ते येतात.
पप्पा मम्मी पण आल्यात इथं तुरीत. एवढा मोठा गवत आहे त्याच्यामध्ये तुरीत, त्या कापल्यात त्या गोळ्या करायच्यात आता. अशी वजी व्हावं लागतं बाबा रानात आलं की. तर गाईज बघू शकतात इथं खूप जुनी आणि म्हणजे नाही का खूप जुनी विहीर आहे हे. आता इथं काही दिसा नाही, सगळं झाड वगैरे आले तिथं. कसलं डेंजर झालंय, अख्खी विहीर आहे ही. विहिरीच्या आतमधून झाड आलेत हो का. दिसतंय भाऊ सगळं खाली खोल डेंजर आहे भाई. सगळं गवत आहे पण फुलं कसले भारीत. तर गाईज खूप कंटाळा आलाय, सो मी थोडं बसायसाठी आलोय सावली खाली. सावली नाही तर लिंबाच्या झाडाची, त्यामुळं हात बघू शकतो कसले खान झाले. पहिले कंटाळा आलाय, झाडाखाली आलोय बसायला. मम्मी ते तिथं अजून करतात, पप्पा आहेत तिथं, पप्पा इकडं मम्मी. मला खूप कंटाळा आलाय, सो आता बसलोय थोडं. काहीच मी चाललोय घरी, कारण की जी मशीन येणार होती ना ती काय आणखीन आहे ना, तिला लेट झाला खूप नाही का, त्याच्यामुळं जेव्हा येईन तेव्हा येतो म्हणलं मी घरच्या म्हणजे मुंबईला त्यांना. तर मी चाललोय दुकानात थांबावं लागलं, दुकान उघडायचं आहे, दुकानात चाललोय. तर काही सगळं आवरलंय, हातपाय तोंड वगैरे धुतले, कपडे चेंज केले आणि दुकानात आलोय. ग्राहकांचं टायमिंग झालंय, सो त्याच्यामुळे आलो. अरे 4 वाजत आल्यात, 4 वाजून गेले सॉरी, त्याच्यामुळे. आणि आता थोड्या वेळात 5-10 मिनिटांनी शाळा पण सुटली ना, सो सुटली शाळा पण. ठीक आहे. मराठी शाळा सुटली आता तेवढ्यात जस्ट. काक्या कसली जॉम्बली रित्या बिचारी. आमचं मांजर डिप्रेशन मध्ये गेलंय, तिला धोका दिलाय. मांजर नाही आमचा बोका बिचारा. काहीच घरी गेलतो, पप्पा आलते, ते थोडीशी झालती ते काढायसाठी गेलतो घरी. आणि थंडी पण वाजत होती, सो जर्किंग घेऊन आलोय मी घालण्यासाठी. तू काय म्हणजे पाया पडतो. मम्मी सांगलं झाडाला भेटायला थोडंसं काम कसं. पायची काम केली. बाहेर मी उभायला का सगळीच कामाची, तर काय करा, कुणीच बिगर कामाचं नाही. कुणीच बिगर कामाचं नाही सध्या घरात. सगळ्यांना जॉब लागले. ऐक ना तेवढं सांगून घे फक्त तू, माझी एवढंच काम कर. गाईज रात्रीच्या 9 वाजता दूध घेऊन चाललोय. डॉक्टर बघा ना काय होतंय मला नुसतं. तोंडात गेला, सॉरी बघा बरं गरम आहे का अंगावर. डॉक्टर तुला अंग सोडून दाबते सर बाजूला. अंग सोडून दाबतोय, गोळी द्या की एक. तुझं तिकडे पॅरासिट. डॉक्टर सांग ना. फादरचं झोपतोय, तुझं काय. मम्मी म्हणे पुरीला झालं काय. तर गाईज आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू. भेटू तू त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.